विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये पाहूया आपण 8th मॅथमॅटिक्स चॅप्टर 7 व्हेरिएशन 8वी गणित यामधील 7वा घटक चलन। यामध्ये चलन आणि चलनाचे प्रकार पाहूयात लगेच। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये पाहूया आपण व्हेरिएशन 7th मॅथमॅटिक्स and 7th chapter। 8th मॅथमॅटिक्स and 7th chapter म्हणजे 8वी मधील 7वा चॅप्टर आहे व्हेरिएशन। व्हेरिएशनलाच मराठीमध्ये चलन असं म्हणतात। तर या टॉपिकमध्ये आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत डायरेक्ट व्हेरिएशन म्हणजेच समचलन, इनवर्स व्हेरिएशन म्हणजे व्यस्त चलन, टाइम वर्क स्पीड म्हणजेच काम काळ वेग, प्रॉब्लेम्स अँड ऑल प्रॉब्लेम्स फ्रॉम द प्रॉब्लेम सेट अँड द रूल्स ऑफ प्रॅक्टिस सेट सम प्रॉब्लेम्स। तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये पाहूयात आपण समचलन, व्यस्त चलन, काम काळ वेग आणि उदाहरणे, सराव संच आणि त्यामधील उदाहरणे। तर या ठिकाणी सुरुवात करूया आपण चलन म्हणजे काय किंवा व्हेरिएशन म्हणजे काय आणि त्यामध्ये डायरेक्ट व्हेरिएशन म्हणजे काय याबद्दलचा अभ्यास। तर सुरुवातीला आपण समजून घेऊयात डायरेक्ट व्हेरिएशन म्हणजे काय। तर त्यापूर्वी आपल्याला चलन म्हणजे काय हा पण कन्सेप्ट समजून घ्यायचा आहे। तर चलन हे समजून घेण्यापूर्वी यापूर्वीच्या वर्गामध्ये आपण अशा बरेच प्रश्न सॉल्व केलेले आहेत। समजा एक जर आपण चार्ट पाहिला तर आपल्या लक्षात येईल, सपोज इन दिस चार्ट हियर number of pen and cost। Suppose that number of pen 1 and their cost 10 rupees. If you take a number of pen 3, total cost 30 rupees. Number of pen 8 cost 80 rupees. Number of pen 2 cost 20 rupees. Here the two variation means number of pen and total cost. These are two variation changes in one another less or more। म्हणजे या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट लक्षात आली असेल, या ठिकाणी पेनची संख्या आणि पेनची एकूण किंमत, पेनची संख्या 1 आहे, किंमत 10 रुपये, पेनची संख्या 3, किंमत 30 रुपये, पेनची किंमत 8, संख्या 8 किंमत 80, संख्या 2 किंमत 20। म्हणजे या ठिकाणी आपल्याला दोन चल लक्षात येतात। या ठिकाणी दोन चल जे आहेत, वह्यांची संख्या वाढली की किंमत वाढते, किंमत वाढली की वह्याची संख्या वाढते, किंमत कमी झाली की वह्याची किंमत पण कमी होते, वह्यांची संख्या पण कमी होते। म्हणजे या ठिकाणी दोन चल आहेत आणि हे एकमेकावर डिपेंड असतात। याला जर आपण x म्हणलं आणि याला जर y, तर या ठिकाणी x आणि y हे एकमेकांशी संबंधित आहेत। यालाच चलन असं म्हणतात आणि या चलनाचे दोन प्रकार आहेत। पहिला म्हणजे डायरेक्ट व्हेरिएशन। तर डायरेक्ट व्हेरिएशनची काय कन्सेप्ट आहे किंवा डायरेक्ट व्हेरिएशन ओळखायचं कसं हे आपण समजून घेऊयात। तर डायरेक्ट व्हेरिएशन ओळखत असताना सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक जर चल वाढलं तर त्याच्यासोबत दुसरं पण वाढतं किंवा एक जर कमी झालं तर दुसरं पण कमी होतं। या प्रकारच्या चलनाला आपण डायरेक्ट व्हेरिएशन असं म्हणतो।
म्हणजे या ठिकाणी जर आपण निरीक्षण केलं तर पहा, 1 पेन 10 रुपये, 3 पेन, पेनांची संख्या वाढली, किंमत वाढली. पेनाची संख्या 8 झाली, किंमत 80 झाली. पेनाची संख्या 2, किंमत 20. म्हणजे एक गोष्ट किंवा एक घटना जर वाढत असेल तर त्याच्यासोबत इतरही काही घटना वाढतात किंवा त्याच्याशी संबंधित जे काही चल आहेत ते वाढतात. यालाच समचल असं म्हणतात. समचल लिहित असताना आपण या पद्धतीने लिहितो. तर या ठिकाणी आपल्याला असं लिहिता येतं पहा, एक्स आणि वाय यांच्यात समचल आहे. एक्स आणि वाय यांच्यामध्ये समचलन आहे. यालाच इंग्लिशमध्ये जर लिहायचं असेल तर आपण असं लिहिता येतं, एक्स अँड वाय आर इन डायरेक्ट व्हेरिएशन. आणि हेच गणिती भाषेमध्ये जर लिहिलं तर आपल्याला या पद्धतीने लिहिता येतं, एक्स समचलनात वाय. हे जे चिन्ह दिलेलं आहे पहा, याला आपण ग्रीक भाषेमध्ये अल्फा असं म्हणतो, पण याला गणिती भाषेमध्ये समचलन असं म्हणतात. आणि याचा वापर जेव्हा या पद्धतीने लिहिला जातो तेव्हा याचं वाचन केलं जातं, एक्स हे समचलनात वाय. म्हणजेच हिअर डायरेक्ट व्हेरिएशन बिटवीन एक्स अँड वाय किंवा एक्स आणि वाय हे समचलनात आहे, या पद्धतीने हे लिहिलं जातं. तर या ठिकाणी हे चिन्ह वापरून जेव्हा या पद्धतीने लिहिलं जातं याला समचलन असं म्हणतात किंवा डायरेक्ट व्हेरिएशन असं म्हणतात. हे जर आपल्याला चिन्ह घालवायचं असेल किंवा रिमूव्ह करायचं असेल, इफ यू वॉन्ट टू रिमूव्ह दिस साइन देन यू राईट ॲज लाईक एक्स इज इक्वल टू के वाय. x is equal to ky where k is constant. जर आपल्याला हे चिन्ह घालवायचं असेल तर या ठिकाणी x बरोबर ky लिहितात आणि k म्हणजेच स्थिरांक. स्थिरांक म्हणजे हा कोणता तरी कॉन्स्टंट असतो किंवा स्थिर संख्या असते. या ठिकाणी x बदलू शकतं, पेनांची संख्या, y पेनांची किंमत, परंतु के हे स्थिर राहतं, हे लक्षात ठेवा. जर समजा आता हे y जर आपण इकडे भागाकारामध्ये घेतलं तर आपण असं लिहू शकतो, x/y बरोबर k. x/y बरोबर k where k is a constant and how to find k. तर यासारखी उदाहरणं जेव्हा आपण पाहतो तेव्हा हे k कॉन्स्टंट असतं, लक्षात घ्या. तर या ठिकाणी पेनांची किंमत आणि पेनांची संख्या यांची सुद्धा या ठिकाणी आपण कॉन्स्टंट आहेत हे समजून घेऊ शकतो. फॉर एक्झाम्पल पहा, x/y इज इक्वल टू, पहिलं जर आपण या ठिकाणी उदाहरण घेतलं तर x1 पेनाची किंमत 10 अँड 1/10 सेमच. दुसरं उदाहरण घेऊया आपण नेक्स्ट, x/y इज इक्वल टू 3/30. 3 1 3, 3 1 3 आणि हे 0 म्हणजे हे पण येईल 1/10. त्यानंतर x/y इज इक्वल टू 8/80. 8 1 8, 8 1 8 आणि हे 0 1/10. हिअर इन एव्हरी सिच्युएशन x/y इज इक्वल टू 1/10, x/y इज इक्वल टू 1/10, x/y इज इक्वल टू 1/10. म्हणजे या ठिकाणी प्रत्येक वेळी x आणि y यांचं जे काही रेशो आहेत ते 1/10 1/10 1/10 हा कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंट. त्यालाच आपण स्थिरांक असं म्हणतो, स्थिरांक म्हणजे न बदलणारा अंक. आणि म्हणून या ठिकाणी x/y इज इक्वल टू k याला कॉन्स्टंट असं समजलं जातं. तर डायरेक्ट व्हेरिएशन ओळखायचं कसं?
डायरेक्ट व्हेरिएशन ओळखायचं कसं याचे आपण कंडिशन पाहूयात की एखादं गणित डायरेक्ट व्हेरिएशनचंच आहे हे आपण ओळखणार कसे. तर पहा, डायरेक्ट व्हेरिएशनमध्ये डायरेक्ट व्हेरिएशन समचलन ओळखायचं कसं डायरेक्ट व्हेरिएशन आहे किंवा नाही. तर यामध्ये सिंपल वे, वन इन्क्रीजेस then the other number increase. म्हणजेच यालाच मराठीमध्ये आपण असं लिहू शकतो, एक वाढले की दुसरे पण वाढते. नेक्स्ट, वन डिक्रीजेस then the other number decreases. म्हणजेच एक कमी झाले की दुसरेही कमी होते. तर हे काय कमी होतं, तर जे तुम्हाला दोन व्हेरिएशन दिलेले आहेत किंवा जे दोन चल दिलेले आहेत त्याच्यावरून हे आपल्याला ओळखता येतं. अँड द थर्ड पॉइंट, डायरेक्ट व्हेरिएशन यू हिअर द x upon y ratio of two numbers or ratio of two variation is constant k. x upon y is equal to k. म्हणजेच दिलेल्या दोन चलाचं जे काही गुणोत्तर आहे ते स्थिर असतं. तर या प्रकारे जर आपल्याला एखादं उदाहरण आठवलं किंवा लक्षात आलं तर त्याला आपण डायरेक्ट व्हेरिएशन असं म्हणतो. जेव्हा आपण इनडायरेक्ट व्हेरिएशन पाहू त्यावेळेस आपल्याला यामधील कन्सेप्ट आणखी क्लिअर होतील. डायरेक्ट व्हेरिएशन अँड इनव्हर्स व्हेरिएशन म्हणजे जेव्हा आपल्याला व्यस्त चलनाची पण उदाहरणं पाहता येतील तेव्हा आणखी हा कन्सेप्ट चांगल्या पद्धतीने क्लिअर होईल. तर आपण पाहूयात प्रॅक्टिस सेट 7.1 अँड द प्रॉब्लेम ऑन 7.1. तर या ठिकाणी 7.1 मधील जर उदाहरण पाहिले आपण तर पहिलाच प्रश्न आहे, राईट द फॉलोइंग स्टेटमेंट युजिंग द सिम्बॉलिक व्हेरिएशन. पहिला क्वेश्चन आहे, राईट द फॉलोइंग स्टेटमेंट युजिंग सिम्बॉलिक व्हेरिएशन. तुमच्याकडे पुस्तक असतील तर तुम्ही पुस्तक ओपन करा. प्लीज ओपन द बुक अँड द सी क्वेश्चन. सराव संच 7.1 चलनाचे चिन्ह वापरून लिहा. तर या ठिकाणी पहिला आहे, वर्तुळाचा परिघ त्याच्या त्रिज्येशी समप्रमाणात असतो. हिअर द फर्स्ट, सर्कमफरन्स C of a circle is directly proportional to its radius. तर या ठिकाणी सी जो आहे तो डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इट्स रेडियस आणि हे आपण असं लिहू शकतो, सी डायरेक्टली प्रोपोर्शन टू रेडियस अँड सी इज इक्वल टू के आर. तर या ठिकाणी इतकंच महत्त्वाचं आहे, हे तुम्ही लिहू शकतात तुम्हाला जर लिहायचं असेल तर. तर या ठिकाणी वर्तुळाचा परिघ सी
त्याच्या त्रिज्येशी समप्रमाणात असतो. या पद्धतीने आपण हे सॉल्व्ह करू शकतात. अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने आपल्याला हे लिहिता येईल. यानंतर पाहूया आपण नेक्स्ट द सेकंड वन. मोटारीमध्ये भरलेले पेट्रोल व तिने कापलेले अंतर समचलनात असते. हिअर द सेकंड, द कंजप्शन ऑफ पेट्रोल L and the distance traveled by car are in directly proportional, and its answer you can write here L directly proportional the distance. एवढंच तुम्हाला लिहायचं आहे. यानंतर पाहूया आपण नेक्स्ट क्वेश्चन. इन क्वेश्चन नंबर 2, complete the following considering that cost of the apple and their number are in direct variation. तर या ठिकाणी या तक्त्यामध्ये तुम्हाला ॲपलची संख्या, सफरचंदाची संख्या आणि सफरचंदाची किंमत हे डायरेक्ट व्हेरिएशन आहे असं सांगितलेलं आहे. सफरचंदाची किंमत व सफरचंदाची संख्या यात समचलन आहे. यावरून खालील सारणी पूर्ण करा. तर आता हे तुम्ही बाय ओरली सुद्धा करू शकतात. पहा, एक सफरचंद 8 रुपये, 4 सफरचंद 32 रुपये. तर आता 56 रुपयेमध्ये किती सफरचंद आले असतील? पहा, 8 रुपयेमध्ये एक सफरचंद, म्हणजे 8ला जर 8 न भागलं तर 1 येतं. तसं 56ला जर 8 न भागलं तर किती येईल? 7 सफरचंद. इफ यू डिवायडेड 56 by 8 then you have 7. देन कॉस्ट ऑफ 12 ॲपल्स, 12 सफरचंदाची किंमत 12 गुणिले 8 करावं लागेल. म्हणजे या ठिकाणी 12 गुणिले 8, 12 96 रुपीज. त्या ठिकाणी कॉस्ट आहे 160, किंमत आहे 160. तर संख्या काढायची असेल तर 160 भागिले 8 करूयात, उत्तर येईल 20. तर या पद्धतीने आपण हा तक्ता पूर्ण करू शकतात. यानंतर पाहूया आपण क्वेश्चन नंबर 3. इफ m डायरेक्टली प्रोपोर्शनल और डायरेक्टली व्हेरिएशन टू n and when m is equal to 150, n is equal to 7, find the value of m. तर या ठिकाणी दिलेल्या माहितीनुसार जर m समप्रमाणात n आणि m बरोबर 154 असताना n 7 आहे, तर n 14 असताना m ची किंमत किती? सो यू राइट हियर m डायरेक्टली व्हेरिएशन टू n. सो m is equal to kn. Here m is equal to 140, n is equal to 7. So m upon n is equal to k. m 154 and n 7 is equal to k. 7 1 चा 7, 7 2 चा 14, remains 1, 7 2 चा 14. And here the value of k is equal to 22. But in second case, when n is equal to 14, n 14 असताना आता m किती असेल? Write the equation m upon n is equal to k. Here the m upon n means 14 is equal to k means 22. So m is equal to 22 into 14. हे मल्टिप्लिकेशन जर केलं तर पहा, 14 2 28 ला 8, 8 3 2, 14 2 28 आणि 2 30. सो व्हॅल्यू ऑफ m इज इक्वल टू 308. तर m ची किंमत केली 308.
तर या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न सोडवायचा आहे. अगदी सिंपल वे. सुरुवातीला m आणि n माहिती आहे, यावरून k ची किंमत माहिती करा आणि k ची किंमत माहिती झाल्यानंतर एका चलाची किंमत ठेवून k ची किंमत ठेवा, लगेच दुसरं चल मिळेल. मीन्स इन दिस प्रॉब्लेम यू फाइंड आउट द फर्स्ट द व्हॅल्यू ऑफ कॉन्स्टंट k and put this value for second condition and find the second variation. Now we see the next question number 4. Here the question number 4, if n varies directly as m, complete the following table. If n varies directly as m, n directly proportional n, then find the following table. तर आपल्याला हा टेबल पूर्ण करायचा आहे. तर सिंपल वे या ठिकाणी पहा, 3 आहे, 3 12 म्हणजे या ठिकाणी मल्टिपल बाय 4 आहे, 5 20 मल्टिपल बाय 4 आहे. तर या ठिकाणी आता 6.5 इंटू 4 करा. तर या ठिकाणी 4 पंचे 20 ला 0, ह्याच्याले 2, 4 सक 24 आणि 2 26, 26.0. आता या ठिकाणी हे फाइंड आउट करत असताना 4 न मल्टिप्लाय केलं. आता n ची किंमत दिली आहे, m फाइंड आउट करत असताना 4 न डिवाइड करा, इज इक्वल टू 28 डिवाइडेड 4 इज इक्वल टू 7. नेक्स्ट 1.25 इंटू मल्टिपल 4. सो हियर 4 5 चा 20, कॅरी 2, 4 2 चा 8 and 2 10, कॅरी 1, 4 1 चा 4 and 1 5. In this way we easily find the value of m and n. Next question number 5. In question number 5, y varies directly as square root of x. If x is equal to 16, y is equal to 24, find the constant of variation and equation of variation. तर या ठिकाणी जो 5वा प्रश्न दिलेला आहे, यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे y हे x च्या वर्गमूळाच्या समचलनात बदलते. y हे x च्या वर्गमूळाच्या समचलनात बदलते. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी असं लिहिता येईल, y डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट x. y हे x च्या वर्गमूळाच्या समचलनात बदलते. तर या ठिकाणी जर आपण किमती ठेवल्या तर पहा, y इज इक्वल टू k इन स्क्वेअर रूट x. सो y अपॉन स्क्वेअर रूट x इज इक्वल टू k. दिस इज द इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. इक्वेशन ऑफ व्हेरिएशन, याला इक्वेशन ऑफ व्हेरिएशन असं म्हणतात, लक्षात घ्या. म्हणजे या चलनाचे समीकरण म्हणून आपण याला ओळखतो. तर या ठिकाणी जे किमती दिलेल्या आहेत x आणि y ते आपण ठेवूयात. तर x ची किंमत किती आहे, x बरोबर 16, y बरोबर 24. तर या ठिकाणी चलनाचा स्थिरांक पण काढायचा आहे किंवा व्हॅल्यू ऑफ k फाइंड आउट करायचे. तर या ठिकाणी y अपॉन वर्गमुळात x बरोबर k. तर हे पुढे आपण सोडूयात. y म्हणजे 24 वर्गमुळात 16 बरोबर k, म्हणजेच 24 अपॉन रूट स्क्वेअर रूट ऑफ 16, 4 इज इक्वल टू k. 4 1 4, 4 सक 24 and so k is equal to 6. In this way the constant of equation 6 and equation of variation y upon root x is equal to k. Now we see the next question, question number 6. The total
remuneration paid to laborers employed to harvest soybean is in direct variation with the number of laborers. If the remuneration of 4 laborers is 1000, find the remuneration of 17 laborers. Means here the remunerations direct variation with number of laborers. हे सांगितलेलं आहे आपणास. तर या ठिकाणी याला जर आपण आर म्हटलं आणि याला जर एल म्हटलं, सपोज दॅट द रिन्युमरेशन आर directly variation the labors L, means here R is equal to KL. Put the value for first. R is equal to 1000 and labors L is equal to 4. Put this value in equation. R is equal to KL. So R is equal to 1000 is equal to K into L, means 4, and here K is equal to 1000 upon 4. तर या ठिकाणी 4 न जर भागलं तर 4 1 4, 4 2 8, 2 उरले, 4 5 20 आणि हे 0. सो व्हॅल्यू ऑफ K is equal to 250. Value of K is equal to 250, and the equation R is equal to KL. If L is equal to 17, then R is equal to what? So R is equal to KL. K means 250. The value of K is equal to 250. And L means 17, and here the multiplication 17 0 0, 17 5 85, here 5 carry 8, 17 2 34, and 8 42, and this is the total remuneration of 17 laborers. तर थोडक्यात जर आपल्याला सांगायचं झालं तर सोयाबीनचा पीक काढणीचा 4 मजुरांना खर्च 1000 रुपये मजुरी द्यावी लागते. जर मजुरीची रक्कम आणि मजुरांची संख्या समचलनात असतील तर 17 मजुरांची किंमत मजुरी किती द्यावी लागेल. म्हणजे सिंपल अगदी, मजुरी आणि कामगाराची संख्या किंवा मजुराची संख्या यांच्यामध्ये समचलन आहे. तर आपण मजुरी म्हणजे आर समजलं आणि एल म्हणजे कामगाराची संख्या लेबर. त्यामध्ये पहिल्या कंडिशननुसार 1000 रुपये 4 कामगारांना, यावरून आपण के ची किंमत काढून घेतली तर के आलेला आहे 250, आणि हे जेव्हा आपण एल मजुराची संख्या 17 होते तेव्हा आर या ठिकाणी 4250 इतकं आपल्याला मिळेल. तर या पद्धतीने आपण डायरेक्ट व्हेरिएशन और डायरेक्टली प्रोपोर्शनल हे सर्व प्रॉब्लेम पाहिलेले आहेत. यानंतर पाहूया आपण सेकंड टाइप, इनवर्स व्हेरिएशन अँड द प्रॉब्लेम एक्झाम्पल्स ऑन इनवर्स व्हेरिएशन. तर यानंतर आपल्याला व्यस्त चलन हा भाग पाहायचा आहे. तर व्यस्त चलन कुणाला म्हणतात हे आपण समजून घेऊयात. तर त्यासाठी सुद्धा आपल्याला एक उदाहरण घ्यावं लागेल. सपोज इन युअर फार्म द नंबर ऑफ वर्कर अँड कंप्लीटेड डेज, नंबर ऑफ वर्कर, यालाच आपण कामगार असं म्हणतो, अँड नंबर ऑफ डेज टू वर्क,
आणि कामाचे दिवस. त्या ठिकाणी या दोन्हीचीही संख्या जेव्हा आपण घेणार आहोत किंवा जेव्हा मांडणी करणार आहोत तेव्हा काय बदल होतो हे आपण पाहूयात. सिंपल वे, समजा तुमच्या घरी शेतामध्ये 20 माणसे काम करतात. 20 वर्कर्स, नंबर ऑफ वर्कर्स 20 अँड देज वर्क कंप्लीटेड इन 60 डेज. म्हणजेच 20 माणसं तुम्ही घरामध्ये लावलेली आहेत तर तुमचं काम किती दिवसामध्ये पूर्ण होईल? 60. आता या ठिकाणी माणसांची संख्या तुम्ही डबल करा, 20च्या ऐवजी 40 माणसं करा तर दिवस निम्मे होतील, म्हणजे डेज तुम्हाला 30च लागतील. माणसांची संख्या 20 होती, ही 10 करा म्हणजे हाफ करा तर डेज डबल होतील, 120 होतील. माणसांची संख्या 4 टाइम्स करा, 4 टाइम्स म्हणजे 80 तर डेजची संख्या 1/4 होईल म्हणजे 15. तर या प्रकारे जे काही व्हेरिएशन आहेत किंवा जे काही चलन आहेत यामध्ये एक गुणधर्म तुम्हाला जाणवतो. इफ नंबर ऑफ वर्कर इन्क्रीजेस, नंबर ऑफ डेज डिक्रीजेस. नंबर ऑफ डेज डिक्रीजेस, नंबर ऑफ वर्कर इन्क्रीजेस. तर या ठिकाणी 80 माणसे लावली तेव्हा 15 दिवसातच काम संपलं आणि 20 माणसं असताना 60 दिवस. म्हणजे या ठिकाणी कंडिशन पहा, 1 इन्क्रीज. डायरेक्टमध्ये आपण पाहिलं होतं की ऑदर आल्सो इन्क्रीज, बट हिअर 1 इन्क्रीज, ऑदर डिक्रीज. 1 increase, other decrease, and second here product of variation constant. म्हणजे या ठिकाणी जर आपण याला x आणि याला जर y म्हटलं तर पहा xy, x आणि y, कामगार x आणि दिवस जर y असतील तो xy या ठिकाणी फर्स्ट कंडिशन 20 × 60 इज इक्वल टू 1012. सेकंड कंडिशन xy इज इक्वल टू 40 × 30. म्हणजे या ठिकाणी या दोन्हीचा गुणाकार, समचलनामध्ये त्यांचा रेशो सेम होता तर या ठिकाणी त्यांचा प्रॉडक्ट सेम असतो 1200. इन थर्ड कंडिशन xy इज इक्वल टू 10 × 120 is equal to 1012 and last xy is equal to 80 × 50 is equal to 1200. means here xy is equal to k is equal to xy is equal to k. means the difference between direct variation or inverse variation. In direct variation 1 increases, another increases. In inverse variation 1 increases, another decreases. तर या ठिकाणी लक्षात घ्या, समचलनामध्ये एक पद वाढलं की दुसरं पद पण वाढायचं. जसे पेनची किंमत आहे, एक पेनची किंमत दुसऱ्या पेनची किंमती वाढत होत्या की वाढणार. मजुरांची संख्या आणि मजुरी हे पण वाढत होतं. त्याच पद्धतीने या ठिकाणी आता या उदाहरणात जर पाहिलं तर मजुराची संख्या आणि दिवसाची संख्या हे व्यस्त प्रमाणाचं उदाहरण आहे. तर या पद्धतीने हे लक्षात ठेवा. आणि याचं लिखाण जे आहे ते कसं करतात पहा, एक्स वाय, तर एक्स इनवर्स व्हेरिएशन वाय, तर साइन तेच वापरलंय, फक्त सेकंड टर्म जे आहे ते इनवर्समध्ये लिहिलेली आहे वाय, 1/y. एक्स इनवर्स व्हेरिएशन 1/y. याला लिहित असताना आपण असं लिहू शकतो आपण, एक्स इनवर्स व्हेरिएशन वाय. यालाच मराठीमध्ये एक्स हे वायच्या व्यस्त प्रमाणात आहे. एक्स हे वायच्या व्यस्त प्रमाणात, हे एक्स
आणि हे वायचं व्यस्त आहे, लक्षात घ्या, वायच नाही नुसतं तर हे व्यस्त आहे, इनवर्स ऑफ वाय. सो एक्स इनवर्स व्हेरिएशन विथ वाय हे या पद्धतीने लिहितात. आणि हेच एक्स इज इक्वल टू के इंटू 1/y. एक्स इज इक्वल टू के 1/y. आता हे वाय इथं डिव्हिजनमध्ये या बाजूला गेल्यानंतर मल्टिप्लिकेशन होईल, म्हणजे एक्स गुणिले वाय बरोबर के, आणि म्हणून एक्स वाय इज इक्वल टू के. तर या पद्धतीने हे आपल्याला इक्वेशन लिहावे लागेल. तर यावरच आधारित आपण पाहूयात प्रॅक्टिस सेट 7.2. हियर द प्रॅक्टिस सेट 7.2 and 7.2 द क्वेश्चन इज गिवन. एक काम पूर्ण करण्यासाठी लावलेल्या मजुरांची संख्या, हा पहिलाच प्रश्न आहे पहा. एक काम पूर्ण करण्यासाठी लावलेल्या मजुराची संख्या आणि काम पूर्ण होण्यासाठी लागणारे दिवस यांची माहिती खालील सारणीत दिली आहे. ही सारणी पूर्ण करा. सो इन दिस क्वेश्चन here the information about the number of worker and number of days to complete the work is given following table. Complete the table. So number of workers 30, days 6, number of workers 20, days 9. So this is a example of direct variation. So you can write xy is equal to k constant, means here x 30 into y 6 is equal to k, 3 into 6 18 and 0 as it is, k is equal to 180. And second here also 20 into 9 180. Now here 12 and here this second. So suppose that x and y in the first example, second example and third example. Here the first example, y is equal to 12, find x is equal to what? So you write xy is equal to 180, x into y means 12 is equal to 180, and x is equal to 180 upon 12. 12 1 12, 12 1 12, remains 3, 12 2 30, and x is equal to 12. It remains 60 and 12 5 60, या ठिकाणी 5 येईल आणि x ची किंमत येते 15, म्हणजे या ठिकाणी येईल 15. त्याच पद्धतीने या ठिकाणी जर आपण पाहिलं तर प्रॉडक्ट 180 यायला पाहिजे, या ठिकाणी आहे 10. तर 10ला कितीनं मल्टिपल केलं तर 180 येईल, हे आपण जर पाहिलं तर तोंडी सांगू शकता तुम्ही. या ठिकाणी 18 आणि या ठिकाणी 36, तर 36ला कितीनं मल्टिपल केलं तर 180 येईल. तर सेम याच पद्धतीनं x बरोबर डायरेक्ट आपण असं लिहू शकतो 180 अपॉन 36. सो x इज इक्वल टू 18 2 36, 18 1 18 आणि हे 0, 2 1 2, 2 5 10, x is equal to 5. So here the value x is equal to 5. In this way we solve these problems. Now we see the next question, practice set 7.2. प्रत्येक उदाहरणात चलाचा स्थिरांक काढा व चलाचे समीकरण लिहा. तर या ठिकाणी चलाचा स्थिरांक आपल्याला या ठिकाणी शोधायचा आहे आणि चलाचे समीकरण पण लिहायचं आहे. पहिलंच उदाहरण आहे पहा, फाइंड द कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन अँड राइट द इक्वेशन ऑफ व्हेरिएशन फॉर एव्हरी एक्झाम्पल गिवन बिलो. हियर द फर्स्ट प्रॉब्लेम, p इनवर्सली proportion or inversely variation with one q, p is equal to 15, q is equal to 4. So you write here as like p inversely variation q, where p is equal to 15, so p is equal to k upon q, p15 is equal to k upon q,
means you write here first PQ is equal to K, and so here K into 1 upon Q means 4, and 4 is multiple to 15, to 15 into 4 is equal to K, and value of K is equal to 60, and here PQ is equal to K means PQ is equal to K means 60. This is the equation of व्हेरिएशन, चलाचे समीकरण. यानंतर पाहूया आपण सेकंड क्वेश्चन. सेकंड क्वेश्चन आहे झेड इनवर्सली व्हेरिएशन W. सो यू राइट हियर झेड इनवर्सली व्हेरिएशन W. सो झेड इज इक्वल टू K upon W and ZW is equal to K. Put the value here. Z is equal to 2.5 into W is equal to 24 is equal to K, and here the multiplication is 60 is equal to K. Constant of variation, and here the equation ZW is equal to 60. Equation of variation. यानंतर पाहूया आपण नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. S inversely variation T square. So you write here as S inversely variation T square. S हे T चा वर्ग याच्या व्यस्त प्रमाणात आहे, तर या ठिकाणी S बरोबर K into 1 upon T square. S into T square is equal to K. Put this value from S is equal to 4 into T means 5 square is equal to K. 4 into square of 5 25 is equal to K, and here K is equal to 100. Constant यालाच आपण स्थिरांक असं म्हणतो, and S T square is equal to 100. This is the equation of variation. तर हे चलाचे समीकरण लक्षात घ्या. यानंतर पाहूया आपण नेक्स्ट फोर्थ. Here the question number 4 is x directly variation square root y, sorry, inversely variation square root y. So x is equal to K upon y. X into square root y is equal to K. Put this value. X is equal to 15 into multiple y is equal to 9. So 15 into 3 is equal to K, means value of K is equal to 45. तर हा आहे चलाचा स्थिरांक, आणि K म्हणजेच x वर्गमुळात y बरोबर K म्हणजे 45. हे आहे चलाचे समीकरण. यानंतर पाहूया आपण क्वेश्चन नंबर 5. मीन्स क्वेश्चन नंबर 3. सफरचंदाच्या राशीतील सर्व सफरचंदाची पेट्यात भरायची आहेत. प्रत्येक पेटीत 24 सफरचंद ठेवली तर ती भरण्यासाठी 27 पेट्या लागतात. जर प्रत्येक पेटीत 36 सफरचंद ठेवली तर किती पेट्या लागतील? मीन्स द बॉक्स आर टू बी फिल्ड विथ ॲपल्स इन अ heap. If 24 apples are put in a box, 26 boxes are needed. If 36 apples are filled in the box, how many boxes will be needed? तर या ठिकाणी सफरचंदाची पेटीत भरायची संख्या म्हणजे आपण असं लिहू शकतो, सफरचंदाची
प्रत्येक पेटीतील संख्या x आणि पेटींची संख्या y. तर पहा, सफरचंद जर समजा जास्त भरले तर पेट्या कमी लागतात, सफरचंद कमी भरले तर पेट्या जास्त लागतात. म्हणजे या ठिकाणी हे इनवर्स व्हेरिएशनचं उदाहरण आहे, इनडायरेक्टली और इनवर्सली. सो इन इनवर्स व्हेरिएशन x, इनवर्स व्हेरिएशन y या पद्धतीनं आपण लिहू शकतात. तर या ठिकाणी आपल्याला असं लिहिता येईल xy इज इक्वल टू k. समीकरण, चलाचे समीकरण. तर या ठिकाणी दिलेल्या माहितीनुसार सुरुवातीला x इज इक्वल टू 24 अँड y इज इक्वल टू 27. तर या ठिकाणी जर आपण किमती ठेवल्या xy बरोबर k, तर 24 इंटू 27 इज इक्वल टू k. तर ही k ची किंमत आपण सेम अशीच ठेवूयात, k इज इक्वल टू 24 इंटू 27. and here for second condition जेव्हा x बरोबर 36 तर y बरोबर किती. तर या ठिकाणी xy इज इक्वल टू k and xy is equal to k means 24 into 27. Here the x 36 into y is equal to 24 into 27. y is equal to 24 into 27 upon 36. तर या ठिकाणी आता हा भागाकार पूर्ण करूयात आपण. 9 न भाग जातो, 9 चौक 36, 9 त्रिक 27, 4 एक 4, 4 सक 24, 6 गुणिले 3 जर केलं तर 6 त्रिक 18 मीन्स y इज इक्वल टू 18. तर या ठिकाणी 18 पेट्या लागतील, हे उत्तर आपण लिहू शकतो. 18 पेट्या लागतील मीन्स 18 बॉक्सेस आर रिक्वायर्ड. यानंतर पाहूया आपण नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 4. राइट द फॉलोइंग स्टेटमेंट युजिंग सिम्बॉल ऑफ व्हेरिएशन. तर व्हेरिएशनचं सिम्बॉल वापरून आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. खालील विधाने चलाचे चिन्ह वापरून लिहा. दोन्ही तरंगाची तरंग लांबी L अँड वारंवारता F यांच्यामध्ये व्यस्त चलन असते. तर या ठिकाणी पहिल्या याचं जर उत्तर लिहायचं असेल तुम्हाला, द वेव्हलेंथ ऑफ साऊंड L and its frequency are inverse variation 1 upon f. एवढंच आपल्याला उत्तर लिहायचं आहे. त्यानंतर सेकंड साठी जर विचार केला, द इंटेन्सिटी I of light varies inversely with the square of the distance d of a screen from the lamp. म्हणजे दिव्याच्या प्रकाशाची तीव्रता I इनव्हर्सली व्हेरिएशन दिवा आणि पडदा यांच्यामधील अंतराचा वर्ग म्हणजे डी स्क्वेअर. तर एवढं एका ओळीमध्ये तुम्ही हे स्पष्टीकरण किंवा याचं उत्तर लिहू शकता. यानंतर पाहूया आपण नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 5. हियर द क्वेश्चन नंबर 5. x इनव्हर्सली व्हेरिएशन स्क्वेअर रूट y when x is equal to 40 y is equal to 16. If x is equal to 10 find the y is equal to what. So by given condition, दिलेल्या माहितीनुसार x inverse variation square root y means here x into square root y is equal to k. Put the first value when x is equal to 40 y is equal to 16. So x means 40 into square root 16 is equal to k. 14 into square root 16 is 4 is equal to k. So value of k is equal to 160. So you
के इज अ कॉन्स्टंट 160 म्हणजे या ठिकाणी स्थिरांक आलेला 160 अँड व्हेरिएशन x इंटू स्क्वेअर रूट y इज इक्वल टू के 160. So x into square root y is equal to 160. This is the equation of variation. Use this equation. X is equal to 10. Find y is equal to what? So put here x is equal to 10 into square root y is equal to 160. So square root y is equal to 160 upon 10, 0 0 cancel, and square root y is equal to 160. So square the both side, squaring both side म्हणजे दोन्ही बाजूचे या ठिकाणी आपल्याला वर्ग करायचा आहे. तर या ठिकाणी y वर्गमुळात y चा वर्ग केला तर येईल y आणि या ठिकाणी 16 चा वर्ग 256. and here the value of y is equal to 256 म्हणजे y ची किंमत येते 256. यानंतर पाहूया आपण नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 6. x varies inversely as y when x is equal to 15 then y is equal to 10. If x is equal to 20 then y is equal to what? So it's a simple problem. x आणि y राशीमध्ये व्यस्त चलन आहे म्हणजेच आपण असं लिहू शकतो x इनव्हर्सली व्हेरिएशन विथ y. सो x इज इक्वल टू k इंटू 1 अपॉन y. तर y इकडे गुणाकारामध्ये येईल म्हणजे xy बरोबर k. xy बरोबर k. तर या ठिकाणी आता किमती जर ठेवल्या आपण x बरोबर 15, y बरोबर 10, xy बरोबर k म्हणजेच 15 गुणिले 10 बरोबर k. and so value of k is equal to 150 and the equation of variation xy is equal to 150. then put the value x is equal to 20, y is equal to what? So put here 20 into y is equal to 150. So y is equal to 150 upon 20. Here 0 0 cancel and hence y is equal to 15 upon 2 or y is equal to 7.5. हा जर भागाकार केला तर तुम्हाला 7.5 मिळेल किंवा 15/2 हे सुद्धा उत्तर बरोबर आहे. तर या पद्धतीने आपण सर्व प्रश्न सोडवून घेतलेले आहेत. यानंतर या चॅप्टर मधील शेवटचा जो पार्ट आहे तो पार्ट म्हणजे टाइम, वर्क अँड स्पीड. तर या ठिकाणी टाइम, वर्क अँड स्पीड हा भाग पाहत असताना सहज आणि सिंपल पद्धतीने या ठिकाणी आपण हे प्रश्न सोडवून घेणार आहोत. टाइम, वर्क अँड स्पीड. टाइम म्हणजेच वेळ, वर्क म्हणजे काम आणि वेग. तर या ठिकाणी वेळ, काळ, काम, वेग याला आपण वेळेलाच काळ असं सुद्धा वापरतो. काळ, काम, वेग. तर या ठिकाणी यांच्यामध्ये जे काही व्हेरिएशन असतं टाइम आणि वर्क, वर्क अँड स्पीड, स्पीड अँड टाइम, तर हे जे व्हेरिएशन आहे ते एकतर डायरेक्टली असतं किंवा इनव्हर्सली असतं. तर हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे आणि मग याच्यावरून आपल्याला उदाहरणं सोडवता येतात. फॉर एक्झाम्पल जर आपल्याला सांगितलं टाइम अँड स्पीडमध्ये, सपोज स्पीड अँड टाइम यांच्यामध्ये काय व्हेरिएशन असेल म्हणजेच वेग आणि वेळ. तर हे आपण शोधायचं कसं? समजा तुम्ही गाडीचा वेग वाढवलात. इफ यू इन्क्रीज द स्पीड ऑफ युअर कार देन यू हॅव लेस टाइम टू रीच ॲट द पर्टिक्युलर पॉईंट. म्हणजे तुम्ही जर गाडीचा वेग वाढवला तर तुम्हाला ज्या ठिकाणी जायचं असेल निश्चित ठिकाणी तिथं तुम्हाला कमी वेळ लागेल. म्हणजेच वेग जास्त, वेळ कमी, वेग कमी, वेळ जास्त. म्हणजे या ठिकाणी हे इनव्हर्स असतं. म्हणजे आपण असं लिहू शकतो स्पीड
इन्व्हर्सली व्हेरिएशन टाइम. हेच आपण जर दुसरं उदाहरण पाहिलं, टाइम अँड वर्क. टाइम अँड वर्क. तर पहा, टाइममध्ये म्हणजे या ठिकाणी आता टाइम म्हणजे काळ हा समजून घ्यायचा आहे. म्हणजे जर, आणि या ठिकाणी वर्क म्हणजे काम. काळ वाढवला तर काम जास्त होणार आहे, काळ कमी केला तर काम कमी होणार आहे. म्हणजे या ठिकाणी वेळ जास्त असेल तर वर्क जास्त, वेळ कमी वर्क कमी, वर्क जास्त वेळ जास्त. म्हणजे आपण असं लिहू शकतो, टाइम डायरेक्टली प्रोपोर्शन टू वर्क. हियर स्पीड इनवर्स व्हेरिएशन टू टाइम, टाइम डायरेक्ट व्हेरिएशन टू वर्क. अँड थर्ड ऑल्सो वर्क अँड स्पीड. तर हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे आणि हे ओळखूनच आपल्याला काही प्रश्न सोडवायचे आहेत. तर याच्यावरच आधारित आपण प्रॅक्टिस सेट. यानंतर पाहूया आपण प्रॅक्टिस सेट 7.3. Here the practice set 7.3. Which of the following statement are of inverse variation? म्हणजे खालीलपैकी इनवर्स व्हेरिएशनचे स्टेटमेंट कोणते कोणते आहेत हे आपल्याला लिहायचं आहे. तर पहिलं स्टेटमेंट आहे मजुरांची संख्या व त्यांना काम पूर्ण करणारा लागणारा वेळ. मजुराची संख्या आणि काम पूर्ण करायला लागणारा वेळ. नंबर ऑफ वर्कर्स ऑन अ जॉब अँड टाइम टेकन बाय द कम्प्लिटेड द जॉब. म्हणजे पहा, माणसांची संख्या वाढवली तर दिवसांची संख्या कमी होईल. नंबर ऑफ वर्कर इन्क्रीजेस, डिक्रीज द डेज. नंबर ऑफ वर्कर डिक्रीज, इन्क्रीज द डेज. सो फर्स्ट प्रॉब्लेम इज इनवर्स व्हेरिएशन. इनवर्स व्हेरिएशन म्हणजे पहिलं जे आहे ते आहे व्यस्त चलन. त्यानंतर दुसरं उदाहरण पाहूया आपण. हौद भरण्यासाठी लागणाऱ्या एकसारख्या नळाची संख्या व हौद भरण्यासाठी लागणारा वेळ. पहा, नळाची संख्या वाढवली तर वेळ कमी होईल, नळाची संख्या कमी केली तर वेळ जास्त होईल. मीन्स द नंबर ऑफ पाईप्स ऑफ सेम साइज टू फिल द टँक अँड द टाइम टेकन बाय देम टू फिल द टँक आर इनवर्सली. सो सेकंड एक्झाम्पल ऑल्सो इनवर्स व्हेरिएशन. व्यस्त चलन. दुसरं सुद्धा उदाहरण हे व्यस्त चलनाचं आहे. त्यानंतर तिसरं उदाहरण पाहूया आणि चौथं. 4 उदाहरण आहेत एकूण. वाहनात भरलेले पेट्रोल व त्याची किंमत. तर पहा, पेट्रोल भरलेलं जे असेल, 1 लिटर पेट्रोलला 70 रुपये असतील सपोज दॅट, तर 2 लिटरला 140 होतील. म्हणजे जसं जसं पेट्रोल वाढेल तशी किंमत पण वाढेल. म्हणजे हे इनवर्सचं उदाहरण नाही, हे डायरेक्टली व्हेरिएशनचं आहे. आणि चौथं आहे एरिया ऑफ सर्कल अँड इट्स रेडियस. वर्तुळाची त्रिज्या वाढली की क्षेत्रफळ वाढणारच, त्रिज्या कमी क्षेत्रफळ कमी. म्हणजे हे पण डायरेक्टली आहे, इनवर्स नाही. म्हणजे इनवर्स व्हेरिएशनचे फक्त 1 आणि 2च उदाहरणं आहेत. यानंतर पाहूया आपण क्वेश्चन नंबर 2. हियर द क्वेश्चन नंबर 2. इफ 15 वर्कर्स कॅन बिल्ड अ वॉल इन 48 hours, how many workers will be required to do the same work in 30 days? म्हणजे 15 मजुरांना एक भिंत बांधायला 48 तास लागतात. तर किती माणसे तेच काम 30 तासामध्ये पूर्ण करतील? So here the number of workers and completed hours are inversely proportional. So you write here, suppose workers number inverse variation to complete hours means W inverse variation to hours. So you should write
WH is equal to K, where K is constant. So put the value 15 workers 28 hours is equal to K, and here the value of K is equal to 15 into 48. Same, WH is equal to 15 into 48. In second condition, when H is equal to 30, W is equal to what? So put this value in this equation. W into H is equal to 30 is equal to 15 into 48. So W is equal to 15 into 48 upon 30. So divide here, 15 ones are 15, 15 twos are 30, 2 ones are 2, 2 twos are 4, and 2 fours are 8. So W is equal to 24. Means same work in 30 hours completed by 24 वर्कर्स. म्हणजे तेच काम 30 दिवसामध्ये जर पूर्ण करायचं असतील तर आपणास 24 कामगार means the number of workers. How many number of workers means 24 कामगार ते काम 30 दिवसामध्ये पूर्ण करतील. यानंतर पाहूया आपण क्वेश्चन नंबर 3. Here the question number 3 is 120 bag of half liter milk can be filled by a machine within 3 minutes. Find the time to fill such 1018 bags. तर या ठिकाणी पहा 120 बॅग म्हणजे दूध भरणार यंत्राद्वारे 3 मिनिटात अर्ध्या लिटरच्या 120 पिशव्या भरल्या जातात. तर 1800 पिशव्या भरण्यासाठी किती वेळ लागेल? तर हाफ लिटर मिल्क कॅन बी फिल्ड विदिन 3 मिनिट. तर 120 पिशव्या 3 मिनिटांमध्ये भरल्या जातात. तर 1800 बॅग. तर आता हे उदाहरण जे आहे ते इनवर्स व्हेरिएशनचं आहे. सो यू राईट हिअर डायरेक्ट व्हेरिएशनचं उदाहरण आहे. म्हणजे या ठिकाणी आपण असं लिहू शकतो, द गिवन प्रॉब्लेम इज अ डायरेक्ट व्हेरिएशन example of direct variation. So number of bag and time required in direct variation. So you write here number of bag, n is directly variation, time required t. So n is equal to kt, n upon t is equal to k. Here k is constant. Put the value here, n is equal to 120 upon 3 minute is equal to k. So 3 ones are 3, 3 fours are, and 0 as it is. So value of k is equal to 40. Means n upon t is equal to 40. So put here number of bag, n is equal to 180. Then find time. So here 180 upon t is equal to 40. So 40 is divided and t here. 180 upon 40 is equal to t. 0 0 cancel. 4 ones are 4,
4 4 16 remains 2, 4 5 20, and so value of t is equal to 45 minute, म्हणजेच 45 मिनिटे वेळ लागेल. 45 मिनिटे या पद्धतीनं सोडवून घ्या. यानंतर पाहूया आपण लास्ट क्वेश्चन. तर या टॉपिकवरील शेवटचा प्रश्न आहे. अ कार विथ स्पीड ऑफ 60 km/h टेक्स 8 hours टू ट्रॅव्हल सम डिस्टन्स. व्हॉट शुड बी द इन्क्रीज इन द स्पीड ऑफ सेम डिस्टन्स कव्हर्ड इन 7.5 hours. म्हणजेच एका कारला 60 किलोमीटर वेगाने एका निश्चित स्थळी जाण्यासाठी 8 तास वेळ लागतो. तर तेच अंतर 7.5 तासामध्ये जाण्यासाठी कारची स्पीड किती वाढवायला हवी. तर पहा, वेग आणि वेळ यामध्ये इनवर्स व्हेरिएशन आहे. हियर स्पीड ऑफ कार and time required to complete journey is an inverse variation तर वेग आणि प्रवास पूर्ण करायला लागणारा वेळ हे इनवर्स व्हेरिएशन आहे. म्हणजे आपण असं लिहू शकतो, स्पीड इज इनवर्स व्हेरिएशन टू टाइम. सो स्पीड इज इक्वल टू स्पीड इंटू टाइम इज इक्वल टू k means constant. So in the first condition, speed is equal to 60 and time is equal to 8 hours is equal to k. So 8 into 60, 8 into 6, 48 and 0, 6 into 8, 48 and 0, k is equal to 480. So you can write here speed into time is equal to 480, and this is the equation of variation. Here second time, this time is equal to 7 integer 1/2 hours means 7.5 hours is equal to 15/2 hours. Put this value in the equation. Speed into time 15/2 is equal to 480. So here speed is equal to 480 into 2/15. तर या ठिकाणी आपण 15 भाग घालूयात. 15 × 15, 15 दोन्ही 30, 15 × 45, 3 उरले, 15 दोन्ही 30. मीन्स स्पीड इज इक्वल टू 32 into 2 is equal to 64 km/h. तर या ठिकाणी स्पीड किती आलेली आहे? 64 km/h. प्रिव्हियस स्पीड किती होती? 60 km. हियर द स्पीड 60 km and the next speed 64 km/h. So increased speed is equal to 64 minus 60 is equal to 4 km/h. This is the correct answer. म्हणजे वाढवावी लागणारी जी गती आहे किंवा वेग आहे तो आहे 4 km/तास. इतका वेग वाढवावा लागेल. तर या पद्धतीने आपण सहज आणि सिंपल पद्धतीने सर्व चॅप्टर्स आणि यामधील प्रश्न पाहिलेले आहेत. सर्व प्रश्न पुन्हा पहा, व्हिडिओ डबल पहा आणि प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण लिहून ठेवा. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.